जय जिजाऊ जय शिवराय. काय सगळी तुरच आपली पार अशी रोगाटली झाली सगळी. काही तुरीला काही दिसत नाही. शेंगा बी नाही तुरीला. फुलं आता निघायला लागते. ही काय वाळून चालली तेव्हा फुलं. काय काय रोग पडला की काय नाही की खराब झाली आहेत तुरी यावर. लय अति पाऊस झाला. पावसामुळं का राहिलीच नाही. आणि थंडीने का मावा पडायला आहे वरी. असे काळे किडे आहे, मावा आहे, रोग आहे वरी. काय येणार आहे बघा. हो मावा पडला, काळा मावा आहे. थंडीनं तुरीला काही जास्त बसते. काय येते जाईन ती जाईन मला आता. त्यात फुलं दिसायला लागले. पहिलं तर बाहेर काही राहिलं नाही. पहिलं सगळं बाहेर गेलेली आहे. आताच बाहेर धरलेलं आहे काही. तर त्याला मावा रोग पडलेला काळा. काय आहे बघा. अहो काळा मावा पडला रोग. हो त्या रोग पडल्यामुळे मग शेंगा ह्या अशी आकडली. शेंग लांब होत नसते. अशी आकडते शेंगा ह्या कशी असं होते. काय एखादी कुठं तरी ही तर काय नुसतं काहीच नाही आहे बघा. नुसतं पाला आहे. हा सगळी तूर गेली आहे बघा ह्या बाईकडे. तुरीची राशी करायला लागलीत आमच्या इकडं. आणि आमच्या तुरीचं ह्या काहीच नाही नुसतं पाला दिसतोय. हा ह्या बघा डोसच्या वरी तूर आहे. काय याला काहीच नाहीच नाही अहो का. फुल दिसते हे बी गेले किडून सगळं खाऊन आळ्यानी. काही नाही मला. बारा आता 7 बार राहते. 7 बारामध्ये पहिले 2 बार गेले, 2-3 बार म्हणजे आताचे बार लागलेत काय काय. आताच्या बारामध्ये 1-2 कुठंतरी शेंग धरायला लागले. आता हे लागेल शक्यता कमी काही लागली तर लागेल, नाही तर काहीच खरं नाही. हे आता झालं असं वाळून जाणार पाला धरून. काही राहत नसते. या हरभरा बघू आपली गेला हरभरा बघा कसा मस्त हरभरा लई मस्त या बघा. या का हरभरा किती मस्त भाजी पुढे आलेला हरभरा. का नुसते शेंडे मारायचं काम आहे बघा. बघा नंबर 1 हरभरा. डबल पेरणी झाली बघा आपली. आता कसं आहे हरभऱ्याला फवारणी घ्यावं लागणार आहे. हरभऱ्याला फवारणी घ्यावं लागणार आहे. फुलं निघायला लागली तर ते बघा ना. हो फुलं निघायला लागले. कुठं तर लई निघायला लागले बघा. इकडे तर जास्त दिसायला लागले बघा. बघा इथे बघा इथे बघा ते कसं दिसायला लागले फुलं लागायचे. ते काय आहे बघा इथं तर लई लागले फुलं.